पंचमोऽध्यायः श्रीगणेशाय नमः। भवकाननवैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदैव तू। गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल, तुझची सविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी। विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान, पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती। स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे। ज्याचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवेकरी। अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत। भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे। राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाधले उत्तम नृपतीही भक्त निस्सीम। स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती। आणू म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हाराव राज्याधिकारी एकदा त्यांतरी। विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामीसी, आणावे आपल्या नगरासी। मग कोण एके दिवशी सभे माझी बैसले, दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर। बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती, कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी। तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत, त्यांचा राखू सन्मान। लागेल तितके देऊ धन हिवटपुरी वैकुंठ भुवन, वसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण। कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेचा। आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकोनी उत्तर। संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित जाहली। संजीवनी विद्या साधाय करिता शुक्राजवळीकच जाता, देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी नृपती सह सकळजने। त्यापरी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देती नृपती। सेवक दिदले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिली तात्या ते। तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ। पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते। अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्याची भक्ती, राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा, आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक। त्यात वरिष्ठ चोळप्पादिक सेवेकरी निस्सीम, ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी। या नगरातूनी स्वामींसी कैसे नेऊ आपण, अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण। स्वामींचेही मन रमून गेले असे त्या ठाया, प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर। लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे, ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यानी। संतुष्ट रहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती, पुरवणी नाना पक्वान्ने करीती ब्राह्मण भोजने। तेथील बहुसाल दाने याचक धने तृप्त केले, स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती। जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसी करीती सर्वदा, प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले। म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी, ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले। तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी, मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पाप्रती। त्याज लागी विनंती करीती बुद्धिवात सांगती त्या, जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हाराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते।
मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले. द्रव्येण सर्व वशा चोळप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी करीत असता समीसे मेसी. यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊनी समर्थानी बडोद्या प्रति चालावे. तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकोनिया वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रति काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोऽध्यायः गूढः श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.